पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू। दहशतवादी संघटना काश्मीर रेझिस्टन्सनं घेतली जबाबदारी। पंतप्रधान मोदी सौदीहून दिल्लीला परतले। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतले। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट। दिल्लीतील अनेक पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अलर्ट जारी, तर पर्यटन स्थळांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत अलर्ट, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त। हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट। हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आला कॅन्डल मार्च। दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 8 जणांचा मृत्यू, पुण्यातील 2, डोंबिवलीमधील 3 तर पनवेलमधील 1चा समावेश। काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील आणखी 2घांचा मृत्यू। पहलगाम हल्ल्यात मुंबईतील 2 जणांचा मृत्यू, सुमित परमार आणि यतीश परमार यांचा मृत्यू। पहलगाममध्ये पर्यटकांवरील हल्ला, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू। संतोष जगदाळे हे पत्नी आणि मुलीसोबत पर्यटनासाठी गेले होते। कौस्तुभ गणबोटे पत्नीसोबत काश्मीरला गेले होते। पहलगाममध्ये टीआरएफनं घडवला नरसंहार, टीआरएफनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। पाकिस्तानातील शेख सज्जाद गुल टीआरएफचा प्रमुख। पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, नौदल अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या। 5 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या अधिकाऱ्याची करण्यात आली हत्या। दहशतवाद्यांचा आणखीन एक क्रूर चेहरा समोर। पहलगाम हल्ल्यामध्ये गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याचाही मृत्यू। आयबी अधिकारी मनीष रंजन यांचा मृत्यू। पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांकडून त्यांची हत्या, कुटुंबासमोर केली आयबी अधिकाऱ्याची हत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावरच घेतली बैठक। या बैठकीमध्ये एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव उपस्थित होते। मोदींनी उपस्थितांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि सद्यस्थितीचा घेतला आढावा। पहलगाममधील हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये हालचालींना वेग, कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक। दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी तातडीने भारतात दाखल। एअर इंडिया दिल्ली मुंबईसाठी अतिरिक्त 2 विमानं चालवणार। श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी अतिरिक्त विमान चालवणार। काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी निर्णय। पुण्याच्या हडपसरमधील पर्यटक देखील काश्मीरमध्ये, 65 पर्यटक काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये अडकून। आम्हाला पुण्यात घेऊन जा, पर्यटकांची प्रशासनाकडे मागणी। हडपसर, शिरूर, दौंड तालुक्यातील 65 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले। अमरावती जिल्ह्यातील पर्यटक सुखरूप, अमरावती जिल्ह्यातील 11 पर्यटक श्रीनगरमध्ये। हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच तिथून निघाल्यानं पर्यटक सुखरूप। पहलगाममधून पर्यटक महाराष्ट्राकडे रवाना, पुण्यातून काश्मीरला गेलेले पर्यटक आज परतणार। 22 पर्यटक जम्मू काश्मीरच्या विमानतळावर दाखल। काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू। तिन्ही कुटुंब 2 दिवसांपूर्वी पत्नी मुलांसोबत काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलं होतं। जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेलच्या दिलीप देसलेंचा मृत्यू। देसले कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला, दहशतवादी हल्ल्यामध्ये कर्नाटकच्या मंजुनाथ यांचा मृत्यू, तर मंजुनाथ यांचा हल्ल्याआधीचा अखेरचा व्हिडिओ देखील समोर। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींना आमचा पूर्ण पाठिंबा, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया। निष्पाप पर्यटकांवरील क्रूर हल्ला धक्कादायक, संपूर्ण देश दहशतवादाच्या विरुद्ध एकजूट आहे। दहशतवादी हल्ल्यावर सोनिया गांधींची प्रतिक्रिया। राहुल गांधींची फोनवरून अमित शहांसोबत चर्चा, अमित शहा आणि ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत फोनवरून संवाद। पहलगाममधील हल्ल्याची जाणून घेतली माहिती। हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की पुढच्या 10 पिढ्यांना ते आठवून त्यांचा थरकाप उडाला पाहिजे। पहलगाम हल्ल्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट। दहशतवादी हल्ल्यानंतर संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा, राजीनामा द्या, देशावर एक उपकार करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना उद्देशून राऊतांचं ट्विट। पहलगाम येथील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ट्विट करत त्यांनी निषेध केला व्यक्त। दुर्घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू, काही जण जखमी झाल्याची दिली माहिती। पहलगाममधील भ्याड अतिरेकी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। ज्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या दुःखात मी सहभागी। पहलगाममधील हल्ल्यानंतर प्रवीण दरेकरांचं ट्विट।
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भ्याड, अमानवी आणि संतापजनक आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराध पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. दहशतवाद्यांनी हे जाणून घ्यावं की आम्ही गप्प बसणार नाही. त्यांनी आमच्या लोकांना क्रूरपणे मारलं, हे माफ केलं जाऊ शकत नाही. संजय दत्तनं ट्विट करत व्यक्त केल्या भावना. रवीना टंडननं देखील भ्याड हल्ल्याचा केला तीव्र शब्दात निषेध. मला धक्का बसलाय आणि रागही आलाय. शोक, धक्का आणि संताप, वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. पहलगाममधील हल्ल्यानंतर रवीना टंडनचं ट्विट. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. निष्पाप लोकांना अशा प्रकारे मारणं हे निंदनीय आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना. अक्षय कुमारनं ट्विट करत भ्याड हल्ल्याचा केला निषेध. सोनू सूदनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला तीव्र निषेध. हे घृणास्पद कृत्य अस्वीकार्य आहे आणि ज्या कुटुंबांना आपलं प्रियजन गमावले त्यांच्यासाठी मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. पहलगाममधील हल्ल्यानंतर सोनू सूदचं ट्विट. आपले दुःख व्यक्त केले आणि म्हटले की काश्मीरमधील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या बातमीनं आपलं हृदय पिळवटून टाकलं आहे. आजची दुःखाची छाया तीव्र आहे. विवेक ओबेरॉयनं ट्विट करत व्यक्त केला शोक. तुषार कपूर यांनी देखील भावना व्यक्त करत म्हटलं की पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. भारत भ्याडांना योग्य उत्तर देईल. तुषार कपूरनं देखील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात ट्विट करत निषेध व्यक्त केला. पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर पोस्ट करत क्रिकेटपटूंनी तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आता पोलिसांचा कडक बंदोबस्त. पहलगाममधील हल्ल्याचा देशभरात निषेध. जम्मू काश्मीरच्या स्थानिकांचा कॅन्डल मार्च. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादी हल्ल्याचा नांदेडमध्ये देखील निषेध. शहरातील महात्मा फुले चौकात मेणबत्ती पेटवत भाजपच्या वतीने या हल्ल्याचा करण्यात आला निषेध. पहलगाममध्ये गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर. पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो समोर, ज्यामध्ये तो दहशतवादी हातात बंदूक घेतलेला दिसतोय. 24 तासांच्या आत दहशतवाद्यांचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न. बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा. दहशतवाद्यांना 2 ते 3 स्थानिकांची मदत झाल्याची सूत्रांची माहिती. पोलिसांच्या वेशात आलेल्या स्थानिकांनी मदत केली. स्थानिक भाषेत संवादांनी रेखीही केली. दहशतवाद्यांपैकी 5 ते 7 जण पाकिस्तानी असल्याची सूत्रांची माहिती. जळगावच्या महिला पर्यटक सुखरूप. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या मैत्रिणींचा ग्रुप सुखरूप असल्याची माहिती. जळगावच्या चाळीसगावमधील 14 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले. आम्ही सुरक्षित, मात्र हल्ल्यामुळे खूप घाबरलो. काश्मीरमधून लवकर निघण्याचा प्रयत्न सुरू. काश्मीरमधील पर्यटकांना विमानं उपलब्ध नाहीत. तत्काळ विमानं उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी या सगळ्या पर्यटकांच्या वतीने सरकारकडे सातत्यानं केली जाते. पहलगाममधील हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील हेमंत जोशींचा मृत्यू. मुलाची 10वीची परीक्षा संपल्यानंतर काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. हेमंत जोशी यांच्या मृत्यूनंतर डोंबिवलीमध्ये शोककळा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 150 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्याच्या अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरील शहरामध्ये पर्यटक. सर्व पर्यटक सुखरूप. मराठवाडा पर्यटन विकास संघटनेची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर बंदची हाक. काश्मीर बंदला नागरिकांचा प्रतिसाद तर अनंतनाग शहराला बंदचा प्रतिसाद. तर अनंतनागमध्ये सध्या संचारबंदीसारखी परिस्थिती. नागपूरमधील एक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकला. आमचा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सतत प्रयत्न. नागपूरमधील एका पर्यटकाच्या कुटुंबातील सदस्यांना असं म्हटलंय. नाशिकमधील 50 ते 60 पर्यटक काश्मीरमध्ये अडकले. तर नाशिकमधून काश्मीरला गेलेले सर्व पर्यटक सुखरूप. टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशनचे ब्रिजमोहन शुक्ला यांनी दिली या संदर्भात माहिती. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो समोर. 3 दहशतवाद्यांचे फोटो. लोकशाही मराठीच्या हाती. नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. तर दहशतवाद्यांकडून पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मनसेनं केला निषेध.
अमरावतीमधील 100 कुटुंब काश्मीरमध्ये अडकले. माझ्या पत्नी आणि मुलांना सुखरूप परताना मंगला बोलके यांच्या पतीची मागणी. सोलापूरमध्ये पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी. पाकिस्तानचा झेंडा लावत काढली तिरडी यात्रा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.